यानंतर बघूया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळीपूर्वीच आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। मात्र राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या। साडी दिली की मच्छरदाणी असा संतप्त सवाल आदिवासी महिलांनी विचारलेला आहे। दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करते। यंदा होळी दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं राणा दाम्पत्यानं होळीपूर्वी मेळघाट इथं जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली। यावेळी त्यांनी महिलांना साड्यांचं वाटप केलं। मात्र या साड्या पाहून आदिवासी महिला चांगल्या संतापल्या। वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करत हे व्हिडिओ आता समोर आले। ऐसा साड़ी देने को तो ऐसा साड़ी क्या कर दिया, ऐसा वाला तो हमारा भागुड़ में लगा है। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी महिलांना करण्यात आलेल्या साडी वाटपावरून राजकारण रंगतंय। हा तर महिलांचा अवमान असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणांवर टीका केली। तर दुसरीकडे माझी आई ही अशीच साडी नेसते, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये असं रवी राणा म्हणाले। नाही, जे साड्या वाटप आहे, मोफत साड्या देतो म्हणून नीट तरी साड्या द्यायच्या। 355 रुपयाची एक साडी, यामध्ये झालेला गैरप्रकारच्या संदर्भात मी यापूर्वीच बोललोय। ती साडी एकदा धुतली की दुसऱ्यांदा वापरता येणार नाही। तिची किंमत जर होलसेलमध्ये बघितली तर 120 रुपयाच्या पलीकडे। अशी साडी देऊन महिलांचा अपमान करताय। महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर मतं घेण्याचा तो तुम्ही सोंग केला आहे। मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही 2-3 लाख साड्या पडलेल्या आहेत त्यांनी तिथं येऊन पहा। एक नंबर साडी आहे, जे माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या, ती क्वालिटीची साडी मी आई बहिणींना दिलेली आहे। आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल, तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल 1000 साड्या त्यांच्या घरी पाठवतो।